समग्र भारतामध्ये भारत मातेच्या गोमातेच्या सन्मानासाठी मोठं आवाहन करण्यात आलं. त्याचं नाव होतं गो सन्मान आवाहन अभियान. प्रत्येक तालुक्याला 5,500 तालुक्यातील लोक एकत्र आले, गोमातेच्या सन्मानासाठी संत एकत्र आले. आणि आता त्याचं दुसरं चरण येणाऱ्या 27 जुलैला आपल्याला विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्याला, भारतातील प्रत्येक जिल्ह्याला साधू संत समाज एकत्र येणार आहे. तुम्हालाही विनंती आहे की आपण सगळ्यांनी या 27 जुलैच्या गो सन्मान आवाहन अभियानासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी ही पत्रकं कथा आटोपल्यानंतर दिली जातील. आपल्याला विनंती आहे, सोबतच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून 3.5 लाख हस्ताक्षर म्हणजे सह्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. म्हणून आपल्याला विनंती, उद्यापासून इथे एक टेबल ठेवला जाईल आणि उद्यापासून सह्या त्या ठिकाणी घेतल्या जातील. विनंती आहे आपल्याला, आपण गोमातेच्या स्मरणार्थ काहीतरी कार्य केलं पाहिजे. आपण मेल्यानंतर मुक्तीच्या वेळेस आपल्याला प्राप्त करायची असेल तर वैतरणी घाट पार करण्यासाठी गोमातेची आपल्याला शेपूट पकडावी लागते आणि गोमातेची शेपट पकडून आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्यावेळेस आपल्याला गोमाता पुढे नेईल अशी अपेक्षा ठेवण्यासाठी, गोमातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला विनंती आहे, आपण सुद्धा 1-2 पत्रकं सोबत घेऊन जा आणि आपल्या सोबत 5-10 पत्रकं छापा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये कमीत कमी 10-10, 15-15 पानं त्या ठिकाणी सहीचे करा आणि आमच्या आयोजकांकडे ती जमा करा. 27 जुलैला सगळ्यांनी आपल्या जिल्ह्याला म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एकत्र यायचं आहे. म्हणून सगळ्यांना पुनश्च विनंती आहे, गो सन्मान आवाहन अभियानाच्या 27 जुलैच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. पुनश्च सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हस्ताक्षर सगळ्यांनी उद्यापासून करायचे आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती, आपण जास्तीत जास्त संख्येने या गो सन्मान आवाहन अभियानासाठी उपस्थित राहायचं आहे. चला आता